धुवून स्वच्छ पुसून अशी बारीक चिरून घेतली मी. त्याकरता मी शेंगाचा कूट घेतला आहे. तुम्ही कमी घेतला तरी चालेल. मी मिरची घेतली. मिरची तुम्हाला किती तिखट आवडते, मी 2 प्रकारची मिरची घेतली, थोडी घेतली. मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कढीपत्ता घेतला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, कोथिंबीर चिरून घेतली आणि लसूण एक 5-7 पाकळ्या मोठ्या ठेचून घेतले. त्याकरता जिरे, मोहरी आणि हळद लागणार आहे आणि तेल. आपलं तेल तापलं आहे, त्याकरता मोहरी टाकून घेणार आपण. अर्धा चमचा जिरे टाकत आहोत. लसूण पण टाकून कांदा टाकू. सुद्धा टाकू. आपण ह्याला 1-2 मिनिटं मीठ टाकून परतून घेणार आहोत. कांदा थोडा परतलाय. आता त्यानंतर आपण भेंडी टाकून घेणार आहोत. आपण भेंडीला 2 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. मिनिटे ठेवले होते झाकून. भेंडी आता आपली चांगली परतली. आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून घेणार. भेंडीला परतून घेणार आहोत. 1-2 मिनिटासाठी परत मी झाकून ठेवत आहे. बारीक स्लो गॅस करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी आपण त्याला परतून घेऊ. आपण 2-3 मिनिटे स्लो गॅसवरती भेंडी परतून घेतली. आता खाण्यासाठी रेडी आहे. आणखी तुम्हाला जर कडक पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ ठेवू शकता. नरम हवी तर सर्व करून घेत आहे. मी सर्व करून घेत आहे. मस्त खा, स्वस्त करा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.